गुड आफ्टरनून मित्रांनो. आज आपण प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट बी कॉम एफ वाय सेकंड सेमिस्टर या विषयामधील डायरेक्शन संचलन हा चॅप्टर पाहणार आहोत. यामध्ये संचालनाचा अर्थ, संचालनाचे स्वरूप, संचालनाचे महत्त्व, आदेशाची वैशिष्ट्ये, संचलनाची तंत्रे हे सर्व पाहणार आहोत. सर्वात अगोदर आपल्याला संचालन म्हणजे काय याचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ रेल्वे स्टेशनवर किंवा रेल्वे स्टेशन आपल्या परिचयाचे आहे एखादं, प्लॅटफॉर्मवर रेल्वे आल्यानंतर उतरणारे प्रवासी आणि चांगली जागा मिळवण्याकरता गाडीत चढणारे प्रवासी यांची एकच तारांबळ उडत असते. गाडीतून उतरणारे सर्व प्रवासी उतरून गेल्यानंतर आणि गाडीत चढणाऱ्या प्रवाशांनी डब्यात जागा मिळवल्यानंतर रेल्वे आपोआप सुरू होते का? नाही होत. तर गार्डने हिरवी झेंडी दाखवून शिट्टी वाजविल्यानंतरच गाडी सुरू होते व हळूहळू आपला वेग वाढवित असते. गार्डने वाजवलेली शिट्टी आणि त्याने ड्रायव्हरला दाखवलेली झेंडी हा जणू ड्रायव्हरला गाडी सुरू करण्यासाठी दिलेला आदेशच असतो. तसंच कारखान्याची तुलना आपल्याला आकाडीशी करता येईल. कारखान्याची इमारत बांधून झाल्यानंतर उत्पादन कार्याची योजना तयार करण्यात आल्यानंतर व कामगारांना भरती करण्यात आल्यानंतर कारखान्यातील नियोजित उत्पादन कार्याची आपोआप सुरुवात होत नाही. याकरता अधिकारी, यंत्रज्ञ, फोरमन व कामगार यांना निश्चितच आदेश मिळवणे आवश्यक असते. गार्डने शिट्टी वाजवून झेंडी दाखवल्याशिवाय जशी एखादी आघाडी प्लॅटफॉर्महून पुढे सरकत नाही, त्याचप्रमाणे संघटनेतील प्रत्येक व्यक्तीला तिच्या कार्यासंबंधी निश्चित आदेश आल्याशिवाय कारखान्याची संघटना किंवा कारखान्याच्या कामाची संघटना किंवा कारखान्याचे काम हे सक्रिय होत नाही व उत्पादन कार्याला प्रारंभ होत नाही. परंतु कारखान्यात उत्पादन कार्याला प्रारंभ करण्यासाठी जी विशिष्ट क्रिया कारणीभूत ठरते त्या क्रियेलाच आपण संचालन, डायरेक्शन असं म्हणत असतो. व्यवस्थापकाचे मुख्य कार्य त्यांच्या नियंत्रणाखाली काम करणाऱ्या व्यक्तीकडून त्यांना सोपवलेले कार्य करून घेणे हे असते. त्यामुळेच प्रत्येक व्यवस्थापकाचे यश हे तो स्वतःचे व्यक्तिगत काम कसे करतो यापेक्षा आपल्या हाताखाली असलेल्या लोकांकडून त्यांचे काम कसे करून घेतो यावर अवलंबून असते. अर्थात इतरांकडून त्यांचे काम व्यवस्थितपणे करून घेण्यासाठी व्यवस्थापकालाही निश्चित स्वरूपाचे काही कार्य करावे लागतात. या विविध कार्यापैकी संचालन हे एक महत्त्वाचे कार्य असते. व्यवस्थापकाने हे विशिष्ट कार्य केल्याशिवाय कामगारांना त्यांचे काम करता येणार नाही, यंत्रांना गती मिळणार नाही, सामग्री इकडून तिकडे हलणार नाही व त्यामुळे उत्पादन कार्याची सुरुवातच होऊ शकणार नाही. उत्पादन कार्याची सुरुवात करण्यासाठी प्रत्यक्षपणे कारणीभूत ठरणाऱ्या व्यवस्थापकीय कार्यालाच संचालन असे म्हणतात. संचालनाचा अर्थ समजून घेण्याकरिता संचालनाची व्याख्या करणे आवश्यक आहे. हेनरी फेवा, मेरी कुसिंग, टेनेनबाउम, मसारिट, मॉरिस, हार्ले, मार्शल डिमाग, कुंटाजो ओ डेनेल या अशा अनेक विद्वानांनी व्यवस्थापकाच्या कार्याची चर्चा करीत असताना त्यामध्ये संचालन या कार्याचा समावेश केला आहे. परंतु यापैकी प्रत्येकाने संचालनाची नेमकी व्याख्या करण्याचा प्रयत्न केला नाही. संचालन हे सर्वांच्या ओळखीचे कार्य असल्यामुळे संचालनाची निश्चित व्याख्या करण्याची गरज कदाचित त्यांना जाणवली नसावी. संचालनाचा संबंध इतरांकडून त्यांचे काम करून घेण्याच्या क्रियेशी आहे. व्यवस्थापकाने त्यांच्या सहाय्यकांना निश्चित स्वरूपाचे आदेश दिल्यामुळेच अपेक्षित परिणाम साध्य करून घेता येतात. अशा रीतीने व्यवस्थापकाने आपल्या सहाय्यकांना त्यांच्या कामासंबंधी निश्चित आदेश देण्याच्या कार्याला संचालन म्हणता येईल. दुसऱ्या शब्दात संचालन म्हणजे व्यवस्थापकांनी सहाय्यकांना आदेश देण्याचे कार्य होय. संचालन या कार्याची व्याप्ती निव्वळ आदेश देण्याच्या क्रियेपुरतीच मर्यादित करणे कधीही योग्य ठरणार नाही. व्यवस्थापकाने सहाय्यकांना आदेश देण्यापूर्वी त्यांना विश्वासात घेतले पाहिजे
त्यांना काम समजावून सांगितले पाहिजे, त्यांच्या अडचणीसुद्धा समजून घेतल्या पाहिजेत. नंतर त्या तत्परतेने कशा सोडवता येतील याचाही प्रयत्न केला पाहिजे. आणि शेवटी सहाय्यक त्यांचे काम व्यवस्थापक हे व्यवस्थितपणे काम करीत आहेत याची खात्री झाल्यानंतर त्याची देखरेखी करावी लागते. आणि हे असूनसुद्धा प्रत्येक कार्याला किंवा प्रत्येक कुठलीही गोष्ट असेल, कुठलेही क्षेत्र असेल, डायरेक्शन असेल, संचालन असेल, प्लॅनिंग असेल, काही असेल तर त्याला एक व्याख्या प्रत्येकाने कुठल्या ना कुठल्या शास्त्रज्ञांनी केलेलीच असते. तसं कुंटस ओ डोनेल या लेखकाने संचालन हे कार्य सहाय्यकांना मार्गदर्शन करण्यासाठी व त्यांच्या कार्याचे निरीक्षण करण्यासाठी करण्यात येणारे कार्य आहे असे म्हटलेले आहे. डिमॉक या विद्वानाच्या शब्दात संचालन हे प्रशासनाचे हृदय आहे. त्यामध्ये मार्ग निश्चित करणे, आदेश व सूचना देणे आणि गतिशील स्वरूपाचे नेतृत्व करणे या क्रियांचा समावेश होत असतो. तसेच वर नमूद केलेल्या व्याख्येवरून संचालनाचा अर्थ असा स्पष्ट होतो की संचालन हे व्यवस्थापकीय कार्य होय. या कार्यामध्ये व्यवस्थापकाने आपल्या सहाय्यकांना त्यांचे काम समजून सांगणे, त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या अडचणीचे निराकरण करणे, सहाय्यकांना त्यांच्या कामाबद्दल स्पष्ट आदेश व सूचना देणे, सहाय्यकाच्या कामावर देखरेख ठेवणे, सहाय्यकाच्या प्रगतीचा आढावा घेणे व त्यांचे प्रभावी रीतीने नेतृत्व करणे या ठळक क्रियांचा समावेश होत असतो. प्रत्येक व्यवस्थापकाला कर्मचाऱ्याच्या एका समूहाकडून ठराविक काम करून घ्यायचे असते. व्यवस्थापकाला जर काही अधिकार प्राप्त झालेले असतात, या अधिकाराचा हवा तसा उपयोग करण्याचे स्वातंत्र्यही त्याला असते. आपल्या अधिकाराचा उपयोग करून व्यवस्थापक वर्चस्वसुद्धा गाजवू शकतो. पण वर्चस्व गाजवणे आणि नेतृत्व करणे या दोन बाबीमध्ये कमालीचे अंतर आहे. संचालनामध्ये व्यवस्थापकाने वर्चस्व गाजण्याच्या क्रियेला मुळी स्थान नाही, उलट त्याने नेतृत्व करण्याच्या क्रियेला फार महत्त्वाचे स्थान आहे. ही गोष्ट कोणालाही विसरता येणारी नाही. व्यवस्थापकाचे नेतृत्व हे त्यांच्या मदतनीसावर किंवा सहाय्यकावर लादण्यात येत असले तरी त्याला सर्व वर्चस्व मात्र गाजवता येत नाही. नेतृत्व हे परिस्थिती सापेक्ष व व्यक्ती सापेक्ष असते हे खरे आहे. संचालनाचे कार्य करण्यासाठी प्रत्येक व्यवस्थापकाला नेत्याची भूमिका अपरिहार्यपणे स्वीकारावी लागतच असते व ती प्रभावीपणे पार पाडावी लागते. ही विशिष्ट भूमिका पार पाडण्यासाठी व्यवस्थापक त्यांच्या नियंत्रणाखाली काम करणाऱ्या व्यक्तीच्या गरजा व अपेक्षा समजून घेत असतो. त्यांच्या अडचणी समजून घेणे, त्या सोडवण्यासाठी पुढाकार घेणे, त्यांना दिशा दाखवणे, त्यांच्या कार्याला गती देणे, व्यक्तीचे उद्दिष्ट व संघटनेचे उद्दिष्ट यामध्ये संगती व एक वाक्यता आणणे आणि आपले काम निष्ठेने व कमाल कार्यक्षमतेने करणे यासाठी सहकाऱ्यांना प्रेरित करण्याचं काम हे संचालन डायरेक्शन या क्रियेमध्ये येत असतो. परिस्थितीला योग्य वळण देण्याचे कार्य नेत्यालाच करावे लागते. त्यामुळे संचालनामध्ये सहाय्यकाचे नेतृत्व करण्याच्या क्रियेला विशेष महत्त्व प्राप्त होणे अगदी स्वाभाविक आहे असं आपल्याला म्हणता येईल. अशा पद्धतीनं आपण संचालन म्हणजे काय, डायरेक्शन म्हणजे काय हे सांगत असताना असं म्हणता येईल की एखादं कार्य करत असताना सहाय्यकांना आपल्या कामगारांना आपल्यासोबत ज्या व्यक्ती आहेत काम करण्यासाठी, उत्पादन करण्यासाठी त्यांना सोबत घेऊन त्यांना मार्गदर्शन करून आपल्याला हवं त्या प्रकारचं उद्दिष्ट कसं गाठता येईल या पद्धतीने केलेले प्रयत्न म्हणून आपल्याला काय म्हणता येईल, डायरेक्शन किंवा संचालन होते. आता एखाद्या गावाला आपण जात आहोत, एखाद्या गावाकडे जर आपण जात असेल, गावासाठी जात असेल तर आपण कोणत्या दिशेला जायचं असेल तर आपण अगोदर कोणत्या स्टेशनला गेलं पाहिजे. जर आपल्याला मुंबईला जायचं असेल तर आपण लातूरला राहत असेल किंवा जालन्याला राहत असेल आपण जालन्यातून रेल्वे स्टेशन किंवा बसस्टँडला जाऊन पुन्हा त्या ठिकाणी जाण्यासाठी जो काही रस्ता व्यवस्थित आहे, जो जवळचा आहे, अशा पद्धतीचा चांगला आहे, सोयीस्कर आहे, अशा पद्धतीचा रस्ता निवडून आपण त्या रस्त्यानं आपण जात असतो. याला आपण डायरेक्शन किंवा संचालन म्हणत असतो. तसंच व्यवस्थापक असेल किंवा एखादा व्यवसाय असेल, हा व्यवसाय तुम्हाला यशस्वीपणे पार पाडण्यासाठी तुम्हाला जे काही टप्पे दिलेले आहेत त्या टप्प्यानुसार तुम्हाला काम करून घेत असताना एखाद्या व्यक्तीला काम करून घ्यायचं असेल तर आपण कोणत्या पद्धतीने काम करून घेतलं पाहिजे त्याचं डायरेक्शन आपण आपल्या कामगारांना देत असतो, आपल्या सहाय्यकांना देत असतो. तरच त्या डायरेक्शननुसार, सूचनेनुसार आपलं काम हे व्यवस्थित होत असेल. जर डायरेक्शन आपण एखाद्या कामासंदर्भात देत नसेल तर ती जी
काम आहे ते व्यवस्थित होत नाही किंवा त्याला यशसुद्धा मिळत नाही. आणि म्हणून संचालन हे जसं पर्सनल आयुष्यामध्ये वैयक्तिक जीवनामध्ये आवश्यक आहे, तसं कारखान्याच्या आयुष्यामध्ये किंवा कारखाना चालवत असताना एखाद्या व्यापाऱ्याच्या उद्योगाच्या संदर्भाने सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. जर तुमचं संचालन चुकलं, डायरेक्शन चुकलं, तर तुमच्या व्यवसायाला जी काही प्रगती करायची ती प्रगती होणार नाही. आणि याचा परिणाम असा होईल की तुम्ही जे तुमचं नफा कमवण्याचं उद्दिष्ट ठरवलेलं आहे ते नफा कमवण्याचं उद्दिष्ट हे पूर्ण करता येणार नाही. आणि जरी पूर्ण करता आलं तरी आपण तंतोतंतपणे ते पूर्ण करू शकणार नाही. आपल्याला जो हवा नफा आहे तो नफा आपण घेऊ शकत नाही. आणि म्हणून एखाद्या व्यवसायामध्ये विकास करायचा असेल, एखाद्या व्यवसायामध्ये आपल्याला जास्तीत जास्त नफा जर प्राप्त करायचा असेल आणि नफ्याबरोबर व्यवसायाचे किंवा समाजाची सेवासुद्धा आपल्याला करायची असेल तर ती योग्य पद्धतीने कसं होईल, समाजाच्या दृष्टीने आपण आपलं पाऊल कसं चांगलं टाकता येईल किंवा समाजाला आपल्या व्यवसायाचा काय फायदा होईल, आपल्या कारखान्याचा काय फायदा होईल, या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ते डायरेक्शनशिवाय काम करणं हे म्हणजे तुम्हाला ते अयशस्वीतेकडे नेणारा मार्ग असेल. आणि म्हणून डायरेक्शन किंवा संचालन असं म्हणतं की तुम्हाला एखादा व्यवसाय जर भरभराटीला आणायचा असेल, त्या व्यवसायामध्ये जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने प्रगती करायची असेल, आर्थिक प्रगती करायची असेल, तर तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये जे काही कामगार आहेत, जे काही व्यक्ती आहेत, जे काही व्यवस्थापक आहेत, जे काही नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती आहेत, या सर्वांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून आपण एखादं ठरवलेलं उद्दिष्ट कशा पद्धतीने आपण पार पाडू शकतो अशा पद्धतीचा विचार करून, अशा पद्धतीची प्लॅनिंग करून त्या पद्धतीनं डायरेक्शन आपण केलं असेल तर तुमच्या व्यवसायामध्ये सहज आपल्या व्यवसायाची प्रगती होतो, आपल्या संघटनेची प्रगती होते आणि आपण आपल्या व्यवसायामध्ये यशस्वी होतो आणि आपला आर्थिक नफा वाढत असतो. अशा पद्धतीनं डायरेक्शन ही एक अशी संकल्पना आहे की एखादी इमारत बांधायची असेल तरी आपल्याला डायरेक्शन घ्यावं लागते, एखादं काम करायचं, एखाद्या गावाला जायचं असेल तर आपल्याला त्याचंही डायरेक्शन घ्यावं लागते. डायरेक्शन आपण कुणाचं घेतो की एखादा जो त्या याच्यामध्ये हुशार व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं बांधकाम करत असताना आपण इंजिनियरचा विचार घेतो की त्याला विचारत असतो की आपण आपलं एवढी जागा आहे, आपण अशा पद्धतीने कसं बांधता येईल त्याचा मॅप तयार करतो, घर बांधत असतो, त्याला आपण काय म्हणू शकतो, डायरेक्शन म्हणत असतो. एखाद्या व्यक्तीला जर आपल्याला एखाद्या क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर डायरेक्ट एखाद्या व्यक्ती डॉक्टर किंवा इंजिनियर होत नाही. त्यासाठी जे काही टप्पे आहेत, त्याचे जे काही डायरेक्शन्स दिलेले आहेत त्या डायरेक्शन्सनुसार आपल्याला जावे लागेल. आणि मग याच पद्धतीला आपण काय म्हणत असतो, संचालन किंवा डायरेक्शन असं म्हणत असतो. अशा पद्धतीनं आपण आतापर्यंत डायरेक्शन म्हणजे काय हे फक्त त्याचा अर्थ समजून घेतला. बाकी स्वरूप, महत्त्व, वैशिष्ट्ये हे पुढील तासामध्ये आपण घेऊया. तोपर्यंत इथेच थांबूया. धन्यवाद.